दिनांक 4 फेब्रुवारी रोजी रात्री पुसद पोलीस स्टेशन हद्दीतून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा व पान मसाला यांची दरवाहा कारंजा अशी वाहतूक जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने त्याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर यांना माहिती देऊन त्यांच्या नेतृत्वात स्टाफसह रवाना होऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई करण्यात आली। कारवाई केली असता दिनांक 5 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळेस पुसद इंदिरानगर येथील हनुमान मंदिराचे समोर रोडवर माहूर बाजूकडून पुसदकडे येणारी महिंद्रा बुलेरो पिकअप क्रमांक MH26/BE 6076 ताब्यात घेऊन ड्रायव्हर नामे शेख जावेद शेख हबीब वय 29 वर्ष राहणार फुलसावंगी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ याच्याकडे चौकशी करता सदर गाडीमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा व पान मसाला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गाडी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आवारात लावून त्याबाबत अमित कुमार, अशोक कुमार उपलय, अन्न व औषध प्रशासन अधिकारी यवतमाळ महाराष्ट्र राज्य यांना माहिती देऊन त्यांनी सदर पिकअपमधील माल चेक केला असता त्यामध्ये एकूण 15,66,315 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाला व महिंद्रा बुलेरो पिकअप असा एकूण 23,66,315 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 43/2024 कलम 328, 273, 272, 188 व भादावी सहकलम 26/2 I 26/2 E 30/2 A 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 प्रमाणे आरोपी नामे शेख जावेद शेख हबीब वय 29 वर्ष राहणार फुलसावंगी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात आरोपी नामे शेख शोहेब शेख खुर्शीद राहणार फुलसावंगी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ, महमूद अली खान गुलाम रसूल खान राहणार दरवाहा, फिरोज पुंजानी राहणार मस्जिदपुरा कारंजा असे आरोपी निष्पन्न झाले आहेत। त्यापैकी शेख जावेद शेख हबीब वय 29 वर्ष राहणार फुलसावंगी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ व महमूद अली खान गुलाम रसूल खान वय 43 वर्ष राहणार रहमतनगर दरवाहा यांना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लोहेकर पुसद शहर स्टेशन इथे करण्यात येतोय। दिनांक 4/2/2024 रोजी रात्री आम्हाला अशी माहिती मिळाली होती की आमच्या हद्दीतून प्रतिबंधक सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाला याची दारवा कारंजा या ठिकाणी अशी वाहतूक होत असते अशी गोपनीय खबर आम्हाला मिळाली। सदरची माहिती आम्ही माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पंकज अतुलकर सर यांना दिली व आम्ही त्याप्रमाणे ट्रॅप लावून सदरची गाडी थांबवली असता एक बोलेरो पिकअप वाहन आम्हाला इंदिरानगरच्या रोडवर मिळून आली। त्या ठिकाणी ड्रायव्हरला गाडी थांबवून मी ड्रायव्हरला नाव विचारलं। त्याचं नाव ते शेख जावेद शेख हबीब वय 29 वर्ष राहणार फुलसावंगी तालुका महागाव। तर या ठिकाणी आम्ही त्याला विचारलं गाडीमध्ये काय आहे, तर गाडी चेक केली असते। गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोते भरलेले होते, त्यामध्ये सुगंधित जो प्रतिबंधित गुटखा आहे त्यामध्ये तो मिळून आलेला आहे। त्यानुसार आम्ही तो पोलीस स्टेशनला आणून जप्त केला। त्यानंतर त्या संबंधात आम्ही फूड अँड ड्रग्स अधिकाऱ्यांची तक्रार घेतली व त्याप्रमाणे गुन्हा दाखल केला। पोलीस स्टेशनला एकूण 4 आरोपी विरुद्ध, ज्याच्यात एक शेख शोएब शेख रशीद फुलसावंगी, महमूद अली खान गुलाम रसूल खान दारवा, फिरोज पुंजानी राहणार मस्जिदपूर कारंजा असे आरोपी हे निष्पन्न झालेले एकूण 4 आरोपी। त्यापैकी आम्ही आता सध्या शेख जावेद हबीब आणि महमूद अली खान रसूल खान रहमतनगर दारवा या 2 आरोपींना अटक केलेली आहे। यांचा PCR सुद्धा माननीय कोर्टातून प्राप्त करण्यात आलेला आहे। एकंदरीत माल हा 15,66,315 रुपयाचा आहे व सोबतच 8 लाख रुपयाची पिकअप बोलेरो व्हॅन आहे। एकंदरीत हा 23,66,315 रुपयाचा माल आम्ही ताब्यात घेतलेला आहे। बाकीचे अजून आरोपी याच्यामध्ये काही निष्पन्न होण्याची शक्यता आहे। जसे आरोपी निष्पन्न होतील त्याप्रमाणे समोरची कारवाई करण्यात येईल। सदरचा गुटखा सध्या आमच्या पोलीस स्टेशनला जमा करून ठेवण्यात आलेला आहे। तसे मान्य कोर्टाचे आदेश प्राप्त करून याची विल्हेवाट आम्ही लवकरच लावणार आहोत। महाराष्ट्र TV 24 करता पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी ची रिपोर्ट। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।